ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। माझं नाव राकेश जगदीश जाधव। मी गेल्या 40 वर्षापासून आमची फॅमिली इथे राहते आणि गेल्या 2 दिवसापूर्वी उल्हासनगर महानगरपालिकेचे 2 कर्मचारी आले इथे। आम्हाला बोलले की तुम्हाला इथून 30-32 घरांना ऑलरेडी म्हणजे नोटीस आली होती आम्हाला मागच्या वर्षी। तर 2 दिवसापूर्वी आले, ते बोलले की तुम्हाला घर इथून खाली करावे लागतील आणि कोणतीही पूर्व नोटीस आम्हाला दिली नाही, म्हणजे 2 दिवसात खाली करायचे त्याची लेखीमध्ये आम्हाला कोणतीही नोटीस दिली नाही आणि खाली करायला सांगितले। गेल्या वर्षी आम्हाला पहिली नोटीस आली होती, त्या नोटीसमध्ये असा उल्लेख केलाय की उल्हासनगर महानगरपालिकेकडून की वालधुनी जी नदी आहे तिचं सुशोभीकरण करायचं, शिवमंदिरचं सुशोभीकरण करायचं आणि वालधुनी नदी मध्ये आमच्या एरियातली 30-32 घरं तो अडथळा निर्माण करतात, अशी पहिली नोटीस आली होती आम्हाला। त्याचं प्रत्युत्तर म्हणून आम्ही त्यांना असं दिलं की ठीक आहे, आम्ही आमच्याकडे जे दस्तावेज आहेत, आम्ही आता तर आलेलो नाहीत, अनधिकृत घरं आहेत नाही, आम्ही गेल्या 40 ते 45 वर्षापासून राहतो। काही आदिवासी बांधव आहेत, ते गेल्या 50 ते 60 वर्षापासून इथे राहतात। असे आम्ही आमचे डॉक्युमेंट होते जे पण 90च्या दशकातले 80च्या दशकातले, ते आम्ही त्यांना दिले। त्यानंतर त्यांनी दुसरी नोटीस अशी पाठवली की हे तुमचे डॉक्युमेंट व्हॅलिड नाही, तर त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 30 दिवसात घर खाली करावे लागतील। त्याच्यानंतर आम्ही त्यांना दुसऱ्या जवाबमध्ये असं लिहिलं की ठीक आहे, आमचा मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आमचा विरोध नाही, आमचं पुनर्वसन करा आणि आम्हाला दुसरीकडे कुठे व्यवस्थित स्थापन करा। तर त्याच्यावरती त्यांचा काय आम्हाला जवाब आला नाही। तिसरी नोटीस आम्हाला आली की तुम्हाला ह्या 7 दिवसात घर खाली करावे लागतील। आम्ही खासदार साहेबांची भेट घेतली। खासदार साहेब आम्हाला बोलले, तोंडी उत्तर त्यांनी म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्हाला पहिले आम्ही पुनर्वसन करू तुमचं, त्यानंतर तुमचे घर तोडू। अंबरनाथचं इलेक्शन लागलं, उल्हासनगरचं इलेक्शन लागलं, काम पुढे ढकललं गेलं। 2 दिवसापूर्वी ते अचानक आले आणि बोलतात का घर खाली करा। साधारण किती घर? साधारण ते 30 ते 32 घरं आहेत, त्यामध्ये एक किराणा दुकान आहे। आणि आता काय मागणी असते? आमची मागणी एकच आहे की आमचं पुनर्वसन करावं आधी तर, कारण सर्व घरं हे मिनिमम 25 ते पुढे 50 वर्षापर्यंतची घरं आहेत। जर आमचं पुनर्वसन झालं नाही तर पुढची आमची भूमिका राहील, आम्ही जे संविधानाच्या मार्गाने जो लागेल कोर्टाची परवानगी घेऊ, आम्ही कोर्टाकडे जाण्याचा प्रयत्न करू। यात मग पुढची भूमिका सांगू तसंच। महाराष्ट्र, माझं नाव अशोक सिनिरप्पा, आम्ही येथील राहणारे स्थानिक मूळ। 1 वर्ष आधी उल्हासनगर महानगरपालिकेने अंबरनाथ नगरपालिकेला पत्र लिहिलं की 100% अनुदान हे आपल्या प्रोजेक्टला भेटलं असून तर येथील लोकांना बेघर करण्याच्या अगोदर यांना घर बांधून द्यावं, अन्यथा यांना पुनर्वसन करण्यात यावे, असं मनीषा आवळे मॅडम यांनी अंबरनाथ नगरपालिकेला पत्र दिलं असताना तरी देखील 1 वर्षाच्या नंतर आता उल्हासनगरपालिका तोडण्याची कारवाई करते आणि पुनर्वसनाचा काही विचार न करता तोडण्याचा विचार कसा काय करू शकते? 1 वर्ष आधी दिलेलं त्यांनी हे पत्र आज मान्य नाही का त्यांना स्वतःला? आणि याच्या मागे जर कोणाची भूमिका असेल की एकतानगर रहिवासी यांना आम्ही बेघर करू आणि आता इलेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी संपल्यात, आता यांना आम्ही इथून बेघर करू, असं एखादा राजकीय मुद्दा आहे का? हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। कारण महानगरपालिका स्वतः बोलते यांना आपण घरं देणार आहेत आणि आता महानगरपालिका बोलते यांना घरं देणार नाही। आम्ही भारतात राहतो, आम्ही कायद्याच्या राज्यात आहे, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहणारी माणसं। जर आमच्यावर असा अन्याय होत असेल तर
आम्ही त्याचा तीव्र निषेध करू आणि आम्ही सर्वांनी मिळून साखळी उपोषण, आमरण उपोषण या मार्गाने आम्ही पुढे जाऊया. आमच्या साधारणतः 30 ते 35 घरे आहेत इथं. तरी एक 150 ते 200 लोकसंख्या आहे. आमची पुढची भूमिका आमरण उपोषण असणार आहे कैलास कॉलनी चौकामध्ये. गीता पेल्ले, मी निदान 35 वर्षापासून इथे एकता नगर मध्ये रहिवासी आहे आणि आम्ही एवढ्या घाणीत होतो आधी की म्हणजे नाल्याच्या जागी राहून आम्ही दिवस काढले आणि आज आम्हाला म्हणजे सांगतात की तुम्ही खाली करा आणि कुठेतरी जा. आम्ही गरीब कुठं जाणार? आम्हाला पुनर्वसन झाल्याशिवाय किंवा काही दिल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. हो, दिलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडे सर्व काही मागण्या केल्या. आम्ही सर्व काही अर्ज दिलेले आहेत. आमचे कार्यकर्ते किंवा आम्ही पर्सनल जाऊन दिलेले आहेत. साधारण किती घर? साधारण आमचे 35 घर आहेत. आता काय मागणी आपली? आमची मागणी हीच आहे का घराच्या बदली घर पाहिजे, तरच आम्ही रिकामं करू, नाही तर नाही. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।